शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कार्तिक अडसुळे, डॉक्टर ॲग्रेवाले उसरो पाटिकेच्या माध्यमातून बोरगाव या ठिकाणी अभिजित वदक सर यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण त्यांना रोपं देऊन आपण लागण केलेली होती. डॉक्टर ॲग्रेवाले शेड्यूलचा वापर करून या प्लॉटचं संपूर्ण संगोपन झालेलं आहे. 6 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कांड्यावरती ऊस आहे आणि खाली असणाऱ्या 3 कांड्या सरासरी 14. 6 महिन्यामधले 3 महिने फुटवी अवस्था, 3 महिन्यामध्ये आपला ऊस सरासरी 14 कांड्यावरती गेलेला आहे. म्हणजे आपण महिन्याला 4 ते 5 कांड्या पाडण्यामध्ये आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तरी हा संपूर्ण प्लॉट पाट पाण्यावरती असून अत्यंत चांगल्या प्रकारे या ऊसाचं संगोपन केलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणारे कृषी विद्यालय यामध्ये प्राध्यापक असणारे अभिजित वदक सर यांचा हा प्लॉट आहे. तर आमच्याबद्दल थोडीफार सांगा माहिती. डॉक्टर ॲग्रीवाले यांचे रोपवाटिकेचे रोपं घेण्याचं कारण असं की या रोपांचा असा अनुभव आहे आमचा, याच्यामध्ये कुठेही गवताळ वाढ नाही, कानी नाही किंवा जी कीड रोगग्रस्त रोपं असतात कांडी किडीने किंवा इतर रोगाने वगैरे, तर तशा स्वरूपाचं कुठेही दिसलेलं नाही आहे. आणि याच्या रोपांची लागण 2 फूट अंतरावर केलेली आहे. 4.5 फुटाची सरी आहे. कुठेही रोपाची मर झालेली नाही. 2025मध्ये जो पावसाळा होता तो पूर्णपणे 6-6.5 महिन्याचा होता आणि अशा अवस्थेमध्ये देखील डॉक्टर ॲग्रीवाले यांची रोपं ऑगस्टमध्ये मिळाल्यानंतर लावली. त्याचं शेड्यूल पूर्णपणे केलं गेलं आणि एकसारखी ऊसाची वाढ आहे, कांड्यांची वाढ एकसारखी आहे. तुम्ही बघितलं तर समजून येईल. शेतकऱ्याला अपेक्षित काय असतं, रोपं मरता कामा नयेत. जी रोपं आपण रोपवाटिकेतून आणून लावलेली आहेत त्याच्यामध्ये कुठे गवताळ वाढ, ऊस बुटका राहणे, कानी होणे हे असू नये. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहिल्या तर सगळ्यात जास्त तक्रारी आहेत की त्यांना परत पुन्हा त्यामध्ये डाली सांधावी लागते आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा खर्च पुन्हा डबल वाढत असतो. तर तशा स्वरूपाचा कोणताही वाढीव खर्च या रोपांमुळे मला करावा लागलेला नाही आणि खूप चांगली रोपं आहेत. कारण स्वतः हे कार्तिक अडसुळे सर जे आहेत डॉक्टर ॲग्रीवाले, ते स्वतः बीजप्रक्रिया करून टिश्यू कल्चर फाउंडेशन स्वरूपाचं जे ऊसाचं बियाणं आहे तशा स्वरूपाचं बियाणं वापरून रोपं तयार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो अशा स्वरूपाच्या रोपांनाच पसंती द्यावी. धन्यवाद.